नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार. सो आज मी तुम्हाला माझं चाळीतील घर आहे त्याचा होम टूर दाखवणार आहे. सो चला मग तुम्हाला होम टूर दाखवते. आणि आमचा रूम म्हणजे 10x10चा असा आमचा रूम आहे आणि चाळीतली आमची खोली आहे. तर या रूमला आमच्या जवळजवळ 23 वर्ष होत आले. सो चला मग मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे बघा आमची चाळ. तर आणि इथे आहे आमचं हे घर आणि मोठी चाळ आहे खूप. तर चला होम टूरला सुरुवात करूया. तर हे बघा, हे आहे आमचं घर चाळीतील. चाळ तुम्ही बघितलीच. इथे दोघी गाड्या आमच्या ठेवलेल्या. ही जुनी गाडी आहे, ही नवीन गाडी. आणि झाडांची खूप हाऊस आहे मम्मीला, म्हणजे माझ्या सासूबाईंना. तर इथे असे भरपूर असे झाडं लावलेले आहेत. इथे तुळस आहे, बघू शकता तुम्ही. इथे पण झाड आहेत. आणि इथे चपलीचा रॅक आहे. चला आता घरात जाऊया. तर आपण घरातलं बघूया आता. तर घरात इथून आधी एंट्री करायची. असे म्हणजे इथे डोर आहे आणि त्याच्यानंतर इथे पाठीमागे कपड्यांचं म्हणजे पप्पाचे कपडे असतात इथे. त्यानंतर मग इथे एक खिडकी आहे आणि इथे पण एक काच लावून घेतलेला आहे, म्हणजे माझ्या पप्पांसाठी इथे काच लावून घेतलेला आहे, मिरर. त्यानंतर इथे आमचं देवघर आहे आणि त्याचबरोबर इथे वॉच ठेवलेली. आणि मग इथे शोपीसचं सामान ठेवलेलं आहे. इथे आधी होम थिएटर असायचा, पण तो खराब झाल्यानंतर मग इथे शोपीसचं सामान ठेवलेलं आहे. त्यानंतर हा आहे शोकेश. इथे टीव्ही लावलेला आहे वरतीच. आणि इथे महादेवाची मूर्ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग इथे पण फोटो वगैरे आहे ठेवलेले. आणि इथे फ्लावर पॉट ठेवलेला आहे. परत इथे बाळकृष्णाची मूर्ती आहे ठेवलेली आणि इथे छोटंसं फ्लावर पॉट. आणि इथे हे मोठं. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे पण एक काच लावलेला आहे आणि त्यावर महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. आणि बाजूला मम्मी पप्पांचा फोटो खूप जुना आहे तो पण. आणि इथे माझे नंदनबाई आहेत ना सगळं, त्यांचा फोटो. परत इथे मशीन भरून ठेवली. इथे नसते, बेडरूम मध्ये भरून ठेवते, कारण आज पाणी आलेलं होतं म्हणून मी इथे भरून ठेवली. तो चला आता बेडरूम बघूया. तर किचन आणि बेडरूम एका साईडला आहे. तर आधी एंट्री करू आपण. चला. तर इथे वेल लावलेले, असे सुंदर वेल लावलेले तिथे. आणि इथे तोरण लावलेले असं फुलांचं. तर चला आता आपण किचन आणि बेडरूम बघूया. तर आधी बेडरूम बघूया. तर बेडरूम बघा तुम्ही. इथे मिस्टरांचे कपडे असतात, तिथे सासरेबाईंचे कपडे असतात. तर इथे सर्व मिस्टरांचे कपडे. आणि कपडे आम्ही धुतलेले कपडे बाहेर सुकायला टाकत नाही, म्हणून इथे आतमध्येच रश्या भरलेले आहे आणि आतमध्येच कपडे सुकायला टाकतो. हे दाखवा, आतमध्येच कपडे सुकायला टाकले सगळे. हा आहे आमचा बेडरूम, बघू शकता तुम्ही. तिथे हा आमचा बेड आहे. आणि इथे आमच्या लग्नाचा फोटो फ्रेम आहे हा मोठा केलेला आहे तो. आणि इथे कूलर ठेवलेला आहे. आणि इथे मशीन ठेवलेली असते, पण ती भरली म्हणून तिथे ठेवली. हा कूलर आहे. हा आमचा जुना कपाट आहे. आणि हा माझ्या लग्नात भेटलेला कपाट आहे. आणि हा एक कूलर बेडरूम मध्ये असतो जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा. आणि हा एक हॉल मध्ये असतो, पण आता थोडे दिवस थंडी होती म्हणून हा बंद करून ठेवले दोघं. आणि परत ही गव्हाची कोटी आहे. तर असं आहे. आणि वरती जे एक्स्ट्राचे भांडे आहेत मोठे मोठे, ते वर ठेवले आहेत सगळे. तर अशी मांडणी आहे आमच्या घराची, तुम्ही बघू शकता. आणि फ्रीज बेडरूम मध्ये ठेवलेला आहे, कारण किचन आमचं छोटं आहे, त्याच्यामुळे मग आतमध्ये जागा होत नाही किचन मध्ये. त्यामुळे फ्रीज आम्ही इथे ठेवलेला आहे. सो आता आपण किचन बघूया. चला. तर तुम्ही किचन बघू शकता. किचनची आमची खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे. सासूबाईंनी जशी केली मी त्याच पद्धतीने ठेवली. मी काही त्याच्यामध्ये चेंज केलेला नाहीये. तर चला आता बघूया आपण. तर इथे आधी डाळी वगैरे ठेवण्यासाठी सगळे डबे आहेत, म्हणजे याच्यामध्ये डाळी वगैरे आहेत. आणि जेव्हा लागतं तेव्हा काढतो, फक्त वापरायच्या. मसूर डाळ, तूर डाळ असं वगैरे ते सर्व ठेवलेले. त्यानंतर इथे पोहे आणि इथे शेंगदाणे असं ठेवलेले. दाखवा ना ते. आणि इथे एक्स्ट्राचे डबे ठेवलेले आहेत, कंटेनर म्हणजे लागतात ना आपल्याला त्याच्यामुळे. परत इथे पण मसाल्याचा एक डब्बा आहे. आणि हे एक्स्ट्राचे भांडे आहेत नवीन, वाट्या, संपूट वगैरे सगळे नवीन आहेत, त्यामुळे मग ते एक्स्ट्राचे ते एक लावून ठेवले. आणि पितळाचे 2 हंडे आहेत, ते पण खूप जुने आहेत, ते पण असे लावून ठेवलेले इथे. आणि बाकी सामान आमचं सेटीमध्ये आहे. आणि आता पाणी येऊन गेलं, त्यामुळे हे इतकं पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण आमच्या इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. ते इथे तुम्ही बघू शकता. इथे मी हंडा कळशा वगैरे भरून ठेवलेला आहे. इथे जवळच मिक्सर आहे. आणि इथे बासमती तांदूळ जे लागतात बिर्याणी वगैरे बनवायला, त्याच्यासाठी ते इथंच ठेवलेले आहे. आणि हे मिक्सर ठेवलेलं आहे इथे. आणि हे इतकं पाणी मी भरून ठेवलेलं आहे. परत इथे पाण्याचा ड्रम पण आहे, तो पण मी भरून ठेवलेला आहे. वरती टाकी पण आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग पाणी आम्हाला जास्तीचं भरून ठेवावं लागतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 2 हंडे, परत मी 2 असे कटोरे भरून ठेवलेत पाण्याचे, कारण ते लागतं आम्हाला पाणी त्याच्यामुळे. आणि इथे पाण्याचा मटका ठेवलेला आहे. परत हा आमचा गॅस आहे.
इथे पण एक खिडकी आहे बेडरूमाच्या, 3 खिडक्या आहे 3 रूमांना. 300चा एरिया आहे आमचा. परत तुम्ही बघू शकता इथे मी म्हणजे जेवण बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे कढई वगैरे ठेवलेलं आहे आणि वरती पण एक्स्ट्राचे भांडे आहेत. परत माळणी पण तुम्ही बघू शकता आमची, खालून दाखवा. आमची माळणी पूर्ण फुल भरलेली आहे. तर तुम्ही खालून ते वरपर्यंत बघू शकता, पूर्ण भांडेच भांडेत. आणि अजून भांडे आहेत ते वरच्या टाकी वगैरे मध्ये ठेवलेले. परत इथे पण मसाल्याचे डबे, काही मीठ तेल वगैरे सगळे भांडे, एक्स्ट्राचे मसाले पाठी आहेत. खाली पिठाचा डब्बा आणि तेलाचा डब्बा आहे. परत तांदळाचा डब्बा आहे. इथे कांदे बटाटे लसूण ते ठेवलेलं आहे. परत इथे एक सिलेंडर लावलेला आहे आणि इथे लोखंडाचे भांडे ठेवले, म्हणजे लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा असं ठेवलेलं आहे इथे. आणि इथे एक एक्स्ट्राचा सिलेंडर आहे तो भरलेला ठेवलेला आहे इथे. तर इथे तो ठेवलेला आहे. तर असं आहे माझं किचन. तर मंडळी तुम्ही बघितलं तर असं आहे आमचं चाळीतलं घर. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाय बाय.